ईव्हीएम मशीनला बिरसा फायटरचा विरोध, मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा. केंद्रीय निवडणूक आयोगाला तहसीलदारांमार्फत निवेदन. शहादा आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान ईव्हीएम मशीनद्वारे न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात यावे अशी मागणी बिरसा फायटर संघटनेने आयुक्त केंद्रीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडे केली आहे. या मागणीचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार दीपक गिरसे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा, गोपाल भंडारी, आकाश तडवी, टिनू पावरा, प्रदीप पावरा, योगेश पावरा आदी बिरसा फायटरसह कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की आपल्या भारत देशात ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेतले जाते. हे ईव्हीएम हे इलेक्ट्रॉनिक मशीन असून हॅक करता येते, मतांमध्ये हेराफेरी करता येऊ शकते असे मतदारांचे म्हणणे आहे. येत्या लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर करण्यास येऊ नये. मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्यात यावा. ईव्हीएम मशीनबाबत सर्वसामान्य जनतेत सशंकता आहे, ही दूर करण्यासाठी मतदान हे बॅलेट पेपरवर घेण्यात यावे, हीच नम्र विनंती. अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत बिरसा फायटर्स संघटनेतर्फे देशभर मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, याची नोंद घ्यावी. आपल्या भारत देशात ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेण्यात येतं. हे ईव्हीएम मशीन इलेक्ट्रॉनिक असून ते हॅक करता येऊ शकतं, मतदानामध्ये हेराफेरी करता येऊ शकते असं आमचं मतदारांचं म्हणणं आहे. म्हणून येणाऱ्या लोकसभा मतदार निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर न करता बॅलेट पेपरचा वापर करण्यात यावा अशी आमची बिरसा फायटर संघटनेची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी आहे. मोदी त्याचबरोबर भाजपाचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते ईव्हीएम मशीनमध्ये गडबड करून निवडून येतात असा जनता आरोप करत आहे. जनतेचा या ईव्हीएम मशीनवरती शंका आहे, साशंकता आहे. ही शंका दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका होतील त्या निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारे न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी आमची ठाम मागणी आहे. देशभर या ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आमचा बिरसा फायटर संघटनेचा जाहीर पाठिंबा आहे. ईव्हीएम हटाओ, देश बचाओ. जय बिरसा, जय आदिवासी.